अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली Thank you.
विसरले कुळ आपुला आचार विसरले कुळ आपुला पती भावे गिरधर Oh
चित
तिथ माझे रातले आनंदा आपुला आचार पती भावे दीर घर सोयी सांडिला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे मजाता कोणे आळवाल धने तुका म्हणे काने भैर झालो सांडिला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे श्री संताची माता चरण विसरले कुळ आपुला आचार पती भावे दीर घर सोयी सांडिला लौकिक लाज भय चिंता रातले अनंता चित्त माझे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदे जगद्गुरु तुकोबारायांचा 3 चरणाचा उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी आपल्या पुढे ठेवलेला आहे।
निमित्त काय? वैकुंठवासी दिगंबरराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी होणारा हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमानिमित्त दिलेली कीर्तनरूपी सेवा ती गुरुवारी दादांची आहे. सेवक म्हणून सेवा सारतोय. चाललेला हा प्रतिवर्षाचा कार्यक्रम पुण्यस्मरणाचा त्यांच्या कुटुंबातील सगळ्या मंडळींचं प्रेम ज्यांच्यावरती होतं आणि ती यांच्यातून गेल्यामुळं परत त्यांचं स्मरण राहावं, स्मरणात राहावं या उद्देशाने दिव्य भव्य असा हा कार्यक्रम या ठिकाणी असलेलं प्रतिवर्षी घेत असतात. आणि या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी नियोजक योग्य लावले का अगदी सुंदर असं नियोजन होतं. बहुतेक तर असा हा जमवावं हे केवळ गुरुवारी दादांच्या इथं वैभव आहे बर का. कुठेही जरी फिरून पाहाल तर म्हणले हे वैभव तुम्हाला दादांच्या व्यतिरिक्त कुठं दिसणार नाही. म्हणून हा सगळा जो समाज आहे दादासाहेबावरती प्रेम करणारा, दादासाहेबांच्या नियमाला अनुसरून परमार्थ करणारे आज सगळेजण असलेलं विठ्ठलराव पाटील यांच्या प्रेमासाठी सगळे आवर्जून या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आता यांचा कार्यक्रम म्हटल्यानंतर किमान असलेले 6 महिन्यापासून तरी याचं नियोजन चालू असतं बरं का. कारण प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला आठवण करून असलेले आमंत्रण देत असतात आणि त्यांचं प्रेमाचं आमंत्रण समजून सगळेजण असलेले उपस्थित आहेत. त्यामध्ये या परिसरातले गुणीजन असलेले गायक आणि गुणीजन असलेले वादक आणि निष्ठावंत असलेले वारकरी, निष्ठावंत असलेले श्रोते आणि आमचा जो असलेला महाराज मंडळींचा समाज आहे तोही सगळेजण उपस्थित आहेत केवळ त्यांच्या प्रेमासाठी. इथं येणाऱ्यांना असं वाटत नाही आम्हाला ते मिळालं नाही, आम्हाला हे मिळालं नाही, आम्हाला ते मिळालं नाही, हे मिळालं नाही असं ज्या अर्थी समाज म्हणतो. काही जण बोलतात त्याचं कारण आहे, कारण तुम्ही त्यांना असलेल्या तुमच्या प्रेमात घेतलेलं नाही. आणि म्हणले प्रेमात जर घेऊन असलेलं तुम्ही त्यांना कशी जरी वागणूक दिली ना तरी त्या वागणुकीची मात्र असलेले त्यांना खंत वाटत नाही आणि उलट आनंद वाटतो. म्हणून जगाला द्यायचं असेल तर प्रेम द्या आणि प्रेमाने सगळ्यांना जिंका. म्हणून या असलेल्या व्यक्तीने सगळ्या असलेल्या समाजांचं अंतःकरण जिंकले केवळ प्रेमाने. आणि म्हणजे आपल्या वडिलांचं स्मरण दिव्य भव्य स्वरूपामध्ये व्हावं. आपल्या इथला नेम काय आहे? करू भोजन भजन धनी घेऊ नारायण. कारण भोजन वाढून ज्यांनी भोजनाला आले ते तृप्त झालेले आहेत. परत पुरेपुरे म्हणेपर्यंत असलेले भजन असं असलेलं दोन्ही कार्य हे दादांचे इथले श्रेष्ठ आहेत. म्हणून आवर्जून सगळेजण आलात, तुमच्या बरोबर मी पण आहे आणि सगळ्यांनी असलेलं माझ्याकडे जी दिलेली सेवा आहे ती प्रेमापोटी दिलेली सेवा आहे आणि ती सेवा म्हणून आपल्या पुढे सारतोय. तुकोबारायांचा अभंग परमार्थाला प्रतिबंध असणारे विषय परमार्थिकांच्या पुढं ठेवत असतात. परमार्थिकाने आपला परमार्थ फलद्रूप आहे का, होईल का? कारण त्या परमार्थाला कोणत्या गोष्टी असलेले प्रतिबंध घालू शकतात आणि ते आपण असलेले परमार्थ करू लागलोय. आतापर्यंत प्रतिबंध असणाऱ्या गोष्टी आम्ही बाजूला ठेवलोय का?
आणि म्हणजे बाजूला जर असलेले प्रतिबंध गोष्टी नाही ठेवल्या तर म्हणजे परमार्थ करत असताना कुठंतरी उणीव हे परमार्थिकांना जाणवत जावं, म्हणून परमार्थाला प्रतिबंध असणाऱ्या गोष्टी आणि त्या गोष्टीचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणले प्रतिबंध ज्या गोष्टीचा आहे आणि त्या गोष्टी निवृत्त होण्यासाठी देखील याच्यामध्ये उपाय सांगितलेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही असलेलं परमार्थ नावाच्या गावाला चाललेले आहोत. त्यासाठी कारण म्हणले आपला परमार्थ कारण म्हणले सिद्धीला जाईल का? कारण असे जर प्रतिबंध जर परमार्थामध्ये असतील तर तो परमार्थ होऊ शकतो का, असं असलेलं शंका परमार्थ करणाऱ्यांना येत जावं आणि येणं गरजेचं आहे. माणूस गावाला निघाला, 3 वेळेला आरशा पुढे जायचं काय काम असतं? आरशा पुढे जाण्याचं काय काम असतं? कारण म्हणजे आपलं तोंड नीट आहे की नाही हे पाहण्यासाठी आरशा पुढे जावं लागतं बरं का. हे सगळ्यांना माहित आहे. कारण म्हणले माझ्या तोंडाला काय लागलं हे असलेले मला समजत नसल्यामुळं तो म्हणले असलेलं आरशा समोर गेल्यानंतर माझं मुख मला पाहता येतं, मग कुठं काय लागलेलं असेल ते नाहीसं करता येतं. म्हणून आरशा पुढं आवर्जून माणसं असलेले जात असतात. आता उग गावाला जाणाऱ्यांची बदलामी नको, कीर्तनाला जाणारे कीर्तनाला जाणारे कीर्तनकार बर काय सगळेजण आरशा पुढं जातो होतं. जाणं गरजेचं आहे. कारण आपल्याला अशी सवय आहे, कारण आपण इतर ठिकाणी नटणारे नाहीत वारकरी. आपण कुठं नटतोय म्हणून आमचं नटणं एक आधी. कारण म्हणले कीर्तनात गेल्यावरती आपल्या नटण्यामध्ये कमीपणा वाटू नये याच्यासाठी म्हणून आरशा पुढे आपण जातोय. मग नटायचं कोणासाठी? कोणीतरी असलेलं आपल्याजवळ उपस्थित आहे आणि त्याच्या समोर असलेले आपण योग्य दिसलं पाहिजे अशी ही वारकऱ्यांची धारणा आहे, म्हणून नटतात. बाकीचं दुसरं काही नाही. मग आता तुम्ही म्हणाल इथं कोण आहे हो, कोणाच्या पुढे आम्ही नटावं आणि आम्हाला नटलेलं किंवा तसाच आलेला आहे हे म्हणणारा कोण आहे? हे इतरांची धारणा असेल, पण म्हणले केवळ निष्ठावंत वारकऱ्यांची धारणा आहे. कारण इथं नटलंच पाहिजे आणि नटलाच तरच तुम्हाला या ठिकाणी असलेले पाहणारा आहे कोण आहे, साधन कोणतं आहे. कारण म्हणले आपण करतोय ते म्हणले असलेलं कीर्तन नावाचं साधन आहे. आणि कीर्तनात माणसं आले असं म्हणू नका, कारण यांच्या पहिला असलेला ज्याला कीर्तन आवडतं तो आलेला असतो, म्हणून तो आमच्या कीर्तनामध्ये उपस्थित आहे. जेवढेही कीर्तनकार आहेत तो आहे आणि त्यांच्या समोरच यांचं असलेले कीर्तन चालतं. म्हणून आमच्या वारकऱ्यांनी असलेलं आरशा पुढे जाऊन नटू असलेलं कीर्तनात उभं टाकते. याचं दुसरं काही कारण नाही. बरेचसे लोक म्हणतात हे असं का करते, तुम्हाला कळत ना असं का करते. आता तुम्ही सांगा कुठं तर व्यवहारिक कार्य असले तर माणसं कसे नटून जाते तर कारण त्या व्यवहाराचे कार्य होत असताना त्याच्यात आपण असलेले चांगले दिसले पाहिजेत अशी तुमची धारणा आहे. तसा आमच्या वारकऱ्यांची धारणा आहे. आमचा प्रभू आज या ठिकाणी उपस्थित आहे. बरं का कुठं आहे? या ठिकाणी उपस्थित आहे. कुठं बाबा रंग भरी कीर्तनात प्रेमी हरिदास नाच तेथे आसे देव
देव कुठं आहे? ज्याला देव मिळावं अशी ज्याला गरज आहे, ज्याला देव मिळावं तळमळ वाटते, देव मिळाल्याशिवाय आता ज्याला समाधान वाटत नसेल तर त्यांनी म्हणले कुठं जाऊ नका, कुठं जाऊ नका. देवासाठी कोणी घर सोडलं, कोणी जटा वाढवल्या, कोणी अन्न वर्ज्य केलं, कोणी म्हणले नुसतं वायुभक्षण करून राहायला लागले, कोणी पुरांजन साधन करायला लागलं, कोणी यज्ञाधिक साधन करायला लागले. असे बरेचशा गोष्टी केले पण त्यांना प्राप्त झाला नाही. ऐसे शोधिले मार्ग नाना परी, नयेची प्रचिती म्हणून सांडी येले दुरी. देवाच्या प्राप्तीसाठी सगळं केले, देव मिळाला नाही. त्यांना तुकोबाराने सांगितले कुठं जाऊ नका, कुठं जाऊ नका. तुम्हाला देव सापडायचं ठिकाण सांगतो म्हणजे, करा हरी कथा तेथे अवचिता सापडेल. कुठं? जिथं कथा होते ना,
आणि तिथं तुम्हाला असलेलं तो सापडतोय. म्हणजे महाराज म्हातारे झालं हो कीर्तन करून करून, पण कधी असलेले म्हणले आम्हाला कीर्तनात देव दिसलाच नाही. कीर्तन देवासाठी असलं तर दिसल, आणि तुम्ही आम्ही देवासाठी आलात तर देव दिसतो. संतांचे अक्षर खोटे होणार नाहीत, कारण देव कुठंच जाणार नाही, कारण देव या ठिकाणी असतोच असतोच. तुम्हाला जरी माहित नसलं तर पण तुम्ही उद्धटपणाने वागत नाही हे मला माहित आहे. कसे कीर्तनात जर एखादी माणूस उठत असेल, उठून जर त्याला बाहेर जायचं असेल तर असं खडी जाईल का वाकून जाईल? काही वर लागते का त्याला? काय लागणार? पण वाकून जातं. का वागतं याचं कारण आहे प्रभू, कारण तुम्ही आहात. कारण म्हणले मी मर्यादा ओलांडायला लागलेली ही माझी चूक आहे, म्हणून तो वाकून नम्रतेने जात असतो बर का. हे आपल्याला मनोमनी दाखलं ते आपल्याला कळत नाही, कारण या ठिकाणी वास्तव्य भगवंताचं आहे आणि इथंच तुम्हाला सापडतोय. हे त्या प्रभूला आवडणारं साधन कलियुगातलं म्हणजे एवढंच आहे बघा. त्याला दुसरं काय आवडत नाही. सांगतेत काय? हरी कथेची आवडी देवा, हरी कथेची आवडी प्रभूला कथा आवडते बर का. त्या भगवंताला दुसरं काही आवडत नाही आणि दुसरं आवडलेलं कुठं उल्लेख नाही. प्रभूला भगवत कथा आवडत असते आणि तो इथंच असतो. खरं आहे बर का.
आहे ना, ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. बसून नाही बरं काय होय, भगवंत बसून नाही, तो उभा टाकलाय. तो उभा टाकून आहे म्हणून बहुतेक तर मोठा माणूस उभा टाकल्यानंतर धाकटे माणसं त्याच्या पुढे बसत नाही. बरोबर आहे. म्हणून श्रोत्यापेक्षा वक्त्यावरती जबाबदारी जास्त आहे. अरे ज्याच्या संबंधामध्ये तो कथा करतो आणि जर मर्यादा राखत नसेल तर म्हणजे प्रभूला कसं बरं वाटेल, हे ना. तो बसून नाही का, उभा टाकू नये आणि मग आपण त्याच्या पुढे बसावं. नाहीतर श्रोत्यांना नाही बरं काय, श्रोते बसलंच पाहिजे आणि कीर्तनकार उभाच टाकला पाहिजे. आणि तो कसा उभा टाकला पाहिजे आता भाग वेगळा झाला. पण म्हणले आमच्या प्रभूला आवडणारं साधन हे कीर्तन आहे. म्हणून नटा, पण इथंच नटा बर काय, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. काही जणाला वाटलं असं का म्हणलं, कारण ज्यांना फडावर कीर्तन करण्याचा योग आला त्यांना माहिती आहे बर काय. कारण ते दोन चोपदार त्या खोलीमध्ये नेऊन बसवतात त्याला, कोणाला, कीर्तनकाराला, आणि त्याच्या एवढा आरसा ठेवतात पुढं. बघ म्हणले कुठं वाकडं तिकडं राहू नये. महाराज चोपदार नटत असताना, होय, नवमीच्या दिंडीला हाव का कधी भाऊराव पाटील घातले नवमीच्या दिंडीला, काय फेटे काय नटायचं महाराज. हे आमचं वैभव आहे. अन्य ठिकाणी नटणं आमचं वैभव नाही आहे. म्हणून आज खरंच हे वैभव आमच्या गोरोरे दादासाहेबांचा आहे. आणि सगळी एका ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्यांना असलेलं कसं राबवावं याला देखील डोकं लागतं बरं काय. काय माणसं असलेले लग्न पत्रिका किती दिलो, म्हणजे 4000. स्वयंपाक इतक्याचा केला, त्याला माहिती आहे आता ते. म्हणून देणं साहजिक आहे, देणं द्यावं लागतं. पण म्हणलं त्यांना असलेलं नियोजनाने असलेलं चालवणं याच्यासाठी डोकेबाज माणसं लागतात. म्हणून आज आपल्या इथं सगळ्या प्रकाराचे माणसं आहेत बरं का, सगळ्या प्रकाराचे आहेत. पकवाज कसं वाजू लागले त्याचे परीक्षक आहेत, गायक कसं गायन करू लागले त्याचं परीक्षक आहेत, कीर्तनकार कीर्तन कसं करू लागलाय याचे परीक्षक आहेत. नाहीत कोणाचे परीक्षक सांगा. कारण म्हणले इथून जर वर गेले तिथले पण परीक्षक आहेत. तिथून वर गेले तरी तिथले परीक्षक आहेत. आणि सगळे परीक्षक जमणं हे अगदी योगायोग आहे. म्हणून आज असलेलं परमार्थाला प्रतिबंध असणाऱ्या गोष्टी परमार्थिकाने आवर्जून त्याला जर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या परमार्थाला असलेलं महत्व आहे. आणि जर असं नाही झालं तर म्हणले मात्र असलेलं परमार्थ केलोय, काय करावं माझ्या परमार्थाला आग लागो म्हटलेले. जळो माझे जय
काय केलं काय काय माणसं आहेत समाजामध्ये महाराज आजही रडलेले आपल्याला पाहायला मिळतात. काय करावं महाराज, कसलं आमचं पाप असल, काय झालं हो. आज असलेले 60 वर्ष झालं माळ घालून पण आणि हरिपाठ पाठ झालं नाही, कशालाच केलो परमार्थ. आहेत कसं दुःखी लोक आहेत बरं का. आणि मला वाटतं परमार्थात प्राप्त न झाल्यामुळे दुःखी बरेचसे लोक, बरेचसे म्हणण्यापेक्षा परमार्थातला जिवाळा हा असा तो परमार्थिक आहे, ओळखावं. म्हणून काय करावं, काय केलं म्हणले मी येऊन. उगा घरी जाऊन विचार करायचं खरंच काय केलंय वाटतं का. हा काय केलोय वाटणं, खूप केलोय असं वाटायला लागले बरं. काय केलोय, काही केलो नाही असं कोणालाच वाटणं झालेलीच केलो असं वाटायला लागलेलं आहे. मला फार काही मी केलोय असं म्हणणाऱ्याचं काही झालेलं नसतं. आणि मी काहीच केलो नाही म्हणले तो एका दिवशी अधिकाराला गेल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून आज असलेलं आपण परमार्थाला लागलोत आणि परमार्थामध्ये जर प्रतिबंध गोष्टी जर बाजूला नाही सारलो तर काय परमार्थ केलाय. आणि ज्या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यानंतर माणसाला काढल्याशिवाय समाधान वाटत नाही. शेतकरी पायात काटा मोडला, काटा आहे त्याच्या डोक्यातूनच जाईना महाराज, याला कवा काढल्याशिवाय मला समाधान वाटेना बरं का. कारण मला हे चलूच देना, मला कामच करू देना, काही करेल. कारण ज्याच्यामुळे त्रास वाढतो ते काढल्याशिवाय त्याला समाधान होत नाहीये. तसं परमार्थाला देखील कारण नको त्या गोष्टी जर आपल्या जीवनातून बाजूला जर जात नसतील तर म्हणले माणसाला दुःख वाटत जावं आणि त्याला असं वाटत जावं मी काय केलोय बरं का. येऊन काय सांगते, काय जन्मा येऊन काय केलोय. बरेचसे लोक शिवा दिलेलं कळतं बर का. एम जेशिनव राहा ఆయన కడుపుకు పుట్టినావు అంత పాడు చేసినావు నువ్వేం చేసినావు రా म्हणतात काय माणसं म्हणते काय केलास रे, उलट त्या म्हाताऱ्याचं नाव घातलंस रे, काय केलास रे. कारण म्हणले करणाऱ्याला प्राधान्य प्रपंचातही आहे आणि परमार्थातही आहे. जर प्रपंचामध्ये येऊन जर मुद्दल गमावला असेल तर म्हणले त्या प्रपंचालाही महत्व नाही. आणि तसं परमार्थामध्ये येऊन जर काही प्राप्त झालं नाही तर त्या परमार्थालाही महत्व नाही. आणि परमार्थामध्ये काहीच प्राप्त न झाल्यामुळे दुःखी झालेल्यांचे उद्गार आहेत. काय केलोय, काय जन्मा येऊन केले म्या जोडे. पुढचं थोडं अवघड आहे बरं. हाची घडोघडी चित्ता येते आठव. आठवतय का, आठवलंय का, आठवावं असं वाटतं का. अवघड आहे, अवघड आहे, अवघड. म्हणून
ज्यांना प्राप्त न झाल्यामुळे ते दुःखी म्हणायला लागलेत काय केलं बरं. हे करणं न करणं दोष कोणावरती ठेवणार आहात होय. जर काहीच मिळण्या गेलं तर देवावर दोष ठेवायचा एक नियम आहे माणसाला. काय केलास रे, मला काय दिलास रे, असं का केलास रे, कोणाला म्हणताय, देवालाच म्हणताय बरं का, देवालाच म्हणताय. पण म्हणले आमच्या तुकोबाराने म्हणले कोणालाही म्हणा पण त्याला म्हणू नका. कारण म्हणले त्यानं तुम्हाला काय केलंय मला सांगा की. तुम्हाला चांगले केले तुमचं तुम्हाला जर कळत नसेल तर त्यानं काय करावं. काय केलं त्याने सांगितलं बरं का. गुणवंत केलो दोष जाणावयासाठी, भगवंताने नटवलंय हो. नटवलंय तसं त्या नटवण्याचं काहीतरी नाव ठेवा की. नटवलंय ना तुम्हाला तसं काहीतरी नाव ठेवा. त्याचं नटवणाऱ्याचं नाव ठेवा. नटवणाऱ्याचं नाव तर यांनी ठेवणारच नाहीत पण ज्याने नटवले त्याला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला सांगते देवा तू काय करणार आहेस सांग. तू का म्हणे देवा तू काय करशील. कर्म दुस्तराशी अमुचिया. आलोय गोष्ट खरी आहे हे करण्यासाठी आलोय पण होईच ना झाले काय करा. तू काय करणार आहेस. आणि करायला गेलो तर लगेच माझ्या पाठीला दुसरंच लागायला लागले. काय लागायला लागले.
दंभ तुला नको ते शब्द असलेले माझ्या अंतकरणातून जात नाही, काय करावं. मग आता तुम्ही म्हणा दंभाने केलेलं परमार्थातलं कार्य त्याच्याने काय फल आहे म्हणा. कारण दंभे पोट भरे कीर्ती वाढे मान. या परमार्थातलं जर कुठलंही काम जर करत असाल इथून ते तिथपर्यंत, कळले ना, कुठून इथून ते तिथपर्यंत, तिथपर्यंत जरी कोणी जर दंभाने काम करत असेल तर म्हणले त्याचं पोट भरेल, लोकांमध्ये कीर्ती वाढेल, पण देव मिळणार नाही. याचं काय म्हणणं आहे तुम्हाला? काही नाही म्हणे बाबा आम्ही दंभाने करणार नाही, देव मिळावा. काही जणांची धारणा आहे, त्याने म्हणले आम्हाला माहित नाही आम्ही करायला लागलो, असे नाही म्हणले बाबा. याच्यासाठी परमार्थात काहीतरी असलेले आपल्यात परिवर्तन झालं नाही तर त्या परमार्थाला विशेष असलेले महत्व देता येणार नाही. म्हणून त्या वेळेला परमार्थाला प्रतिबंध ज्या गोष्टी आहेत ते असलेले आपल्या समोर दिसल्या पाहिजे. म्हणून तुकोबाराने आरसा जसा आपल्या समोर ठेवला जातोय तसं परमार्थिकांच्या पुढं प्रतिबंध हे शब्द असलेले परमार्थिकांच्या पुढं ठेवलेलं आहे. आता म्हणले ते प्रतिबंध आहेत का नाही याची जाण असलेले श्रोत्यांना आहे. म्हणून प्रतिबंध कोण्या गोष्टीचा आहे, कोण्या गोष्टीचा आहे? बरेचशा गोष्टी या भागातल्या तो परमार्थाला प्रतिबंध आहे. जर परमार्थामध्ये परमार्थ करू लागलोय, जर कशातच विसर झाला नाही तर म्हणजे काय केलं? सगळ्या गोष्टी या भागातल्या विचार करण्यासारख्या आहेत. विसरलं पाहिजे. काय विसरलं पाहिजे? काही ठिकाणी असं सांगितले विसरायचंच विसरत जा, न विसरायचं विसरू नका. माणसाचं असं आहे जे कामात असतं ते विसरतं. बघा माणूस शर्ट चांगला घालतोय, पायात बोट चांगला घालतोय, सगळं सगळं चांगलं घालतोय, अरे टोपी विसरलो बरं का, हाय का अरे विसरायचं विसरा ना, पण ते विसरणार, कारण जे महत्वाचं असतं ते विसरतात. तसं म्हणले असलेलं परमार्थातलं जर परमार्थिक गोष्टीचे जर विस्मरण झालं असेल तर म्हणले त्याला ब्रह्महत्याचं पातक बसेल. बरोबर काय? कारण म्हणले तुझे नामे विसर पडो तरी कोटी कोटी का ब्रह्महत्या. कारण आणि दुसरं प्रमाण विसरली तया थोर झाले हाने पचतील खाणे 84च्या. कारण म्हणले तिथलं विसरायसाठी इथं आलो का इथलं विसरायसाठी इथं आलो? गंमत अशी आहे. कारण अवांतर जो विषय आहे तो परमार्थाला बाधक आहे, म्हणून त्या विषयाचा विसर पडत नाही. हे दुःख वाटायला लागलेलं आहे. आणि तुकोबाराय म्हणले परमार्थात ज्यानं हे विसरला त्याचा परमार्थ सिद्धीला गेला. विषयी विसर पडेला विषय हे परमार्थाला बाधक आहे. कोणते कोणते? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पाचही विषय परमार्थाला बाधक आहेत. आणि पाचही विषय जर विसरला तर ब्रह्मरूप माणूस होत असतो. कोणत्या विषयाचा विसर पडला हे ज्याचं त्याने आरशात तोंड बघायचं, कोणाला कोणी म्हणायचं नाही. कशाचा विसर पडला ते बघा, त्याच्यामध्ये काय पडले, का जीवीचा विषय गेला, का
गंधाचा विषय गेला का रूपाचा विषय गेला का स्पर्शाचा विषय गेला कशाचा विषय गेला महाराज? कारण आणि आपण जेवत असताना आमचं ताट आणि बाहेरच जातं बरं काय, म्हणजे आमचा रस विषय संपला नाही आणि काही जणांचा रूप विषय संपला नाही महाराज. कारण म्हणजे गाडीवर चालता चालता उगूच बघितला जाऊन खड्ड्यात पडला, रूप विषय आणि आहे स्पर्श विषय रूप विषय गंध विषय. कारण सगळ्या विषयाचा विसर त्याचा झालेला आहे आणि या गोष्टीचा विसर पडावा, दुसरं काही विसरायचं नाही. आता आपल्याला बाकीचं सगळं स्मरणात राहतं, मुद्दाच आपण विसरतोय बरं का. होय आज एकादश होती होय, मला माहितच नाही. आणि हे कसं काय विसरलाच का ते बघा, लक्षच नाही माझं त्याच्याकडे. आणि माणसं गडबडीत तसं नाही, गण लावलं नाही काही की हा विसरला होय. अरे म्हणजे कामाचं विसरतात माणसं, बिनकामाचं विसरलं बरं का. होय तंबाखूची पुढे नसत तर पळू का व्हायना ठेवतो खिशात खिशात आहे महाराज. अवांतर गोष्टी विसरायला माणूस असलेलं माग पुढं बघत नाही, पण महत्वाच्या गोष्टी विसरायला मात्र अजिबात असलेलं हाय काय करत नाही बाबा. म्हणून विसर असलेला पडला म्हणजे कशाचा? भगवंताच्या भेटीला ज्या असलेल्या गोष्टीचा प्रतिबंध आहे त्या गोष्टीचा मात्र विसर पडलेला आहे. कारण म्हणजे आठवची नाही विषयाचा, कारण विषय असलेला संपलेला आहे. कारण त्यांचा विषयच एक म्हणण्यापेक्षा जेवढे परमार्थिक आहे तेवढ्यांचा विषय काय आहे सांगितले. काय सांगितलेले? एक विषय तो सकळांचा हारे, कोण्या कुळाचा आहे आठव नाही का आठव नाही, कुळच विसरून गेलो मी. कशासाठी? जर हे लक्षात ठेवलो तर ते माझ्या लक्षात राहणार नाही, म्हणून याला विसरलो. विसरलो काही ठिकाणी हरपलं म्हणून सांगितलेलं. काय म्हणते? याते कुळ माझे गेले हरपले,
कोण्या कुळाच्या मला माहित नाही हो. माहित नाही म्हणणं वेडेपण आहे का शानपण आहे? होय, व्यवहाराच्या दृष्टीनं वेडेपण आहे, पण परमार्थाच्या दृष्टीनं शानपण आहे. व्यवहारामध्ये कुळ विचारलं तर कसं जमतं महाराज? कुलशील विचारलं पाहिजे. लग्नाच्या वेळा आता ती भानगडी पडलाय माग, जाऊ द्या. मग काय झालं, कुळ असलेलं विसरलेलं आहे. तुम्ही जरी आठवण करून दिला तरी मला ते कुळ माझ्या लक्षात राहिलेले नाही, म्हणून कुळ विसरलो. का? जर नुसतंच कुळाचा स्वाभिमान धरला असता तर मला देवाची प्राप्ती झाली नसती, म्हणून विसरले कुळ. आता याच्या पुढचा आचार आहे, लक्षात ठेवा. कारण आचार हे असलेले सांगणारा वेद आहे. कारण म्हणले आचाराने, वेदाने सांगितलेला आचार जो असलेलं आचरणात आणत असेल तर त्याच्या एवढा श्रेष्ठ कोणी नाही. आणि जर वेदाने सांगितलेला आचार जर उल्लंघन होत असेल तर त्याच्या एवढा निंदे कोणी नाही. बरं काय आहे ना, विधी एवढा वंदे कोण, निषेधा एवढा निंदे कोण. विधी सांगितलेली जर असलेले जीवनामध्ये जर आचरण करत असेल तर म्हणले त्याच्या एवढा श्रेष्ठ नाही. आणि जर विधी बाह्य वागत असेल तर त्याच्या एवढा निंदे कोणी नाही. पण एवढी विधी असलेले, कारण म्हणले
अगदी जीवापाड असलेले म्हणले लक्षपूर्वक विधी करत होतो. पण ज्या वेळेला कारण माझ्या चित्ताच्या ठिकाणी या असलेल्या चैतन्य स्वरूप परमात्म्याचं चिंतन बसलेलं आहे. नवे नवे चित्त चिंतन करायला लागल्यामुळं कारण म्हणले आचार विसरलेले, कुळ विसरलेले, जात विसरलेले, घर विसरलेले, ज्या घरात मला दिले त्या नवऱ्याला विसरलो, ज्या घरामध्ये असलेले दीर आहे त्याला विसरलो, ज्या घरामध्ये भाया आहे या सगळ्याला विसरलो. या सगळ्याला विसरणं परमार्थिकांचं लक्षण आहे. आणि जेवढ्या विसरायच्या गोष्टी तेवढ्यांचा उल्लेख केलाय. ते का विसरलो? माझं कर्तव्य म्हणून विसरलो. दुसरं कारण आहे ज्याच्यामध्ये स्मरण व्हावं ते शिल्लक नसल्यामुळे विसरलेला आहे. कारण म्हणले का तरी म्हणले तो एकदा जर याच्यामध्ये बसला ना तर सगळ्यांचा विसर पडत असतो. बर काय अवघ्याचा विसर झाला हा राहिला उद्वेग. कारण उद्योग संपतोय बाबा. कारण भगवंत असलेलं एकदा जर मध्ये बसला ना तर काही आठवत नाही. हो कारण म्हणले सांगितले ना काय म्हणते तुका म्हणे नेदी
Oh
संपलं कीर्तन. एवढ्यासाठीच 8 करायचं बर काय. पण खरं श्रम टाळ करायला झाले का मधल्या माणसाला झाले. मला वाटतं मधले त्याला बघा, त्याला ह्याला बघण्यातच वेळ गेली ह्याची बघा. जाऊ द्या, हे सगळं विसरलं. याचं उत्तर एवढंच आहे, ज्यांच्या चित्तामध्ये त्याचं वास्तव्य झालं हे सगळं विसरते बर काय, सगळं विसरते. आणि हे एके दिवशी विसरल्याशिवाय आपल्याला सद्गती नाही. आणि आता याच्यासाठी बरेचसे प्रमाण तुमच्या जवळ आहे. ज्यांच्या
चित्तामध्ये याचं वास्तव्य झाल्यानंतर त्याला काहीही बरं वाटत नाही. मला सगळं बरं वाटायला लागलं. का असलेलं लौकिक बरं वाटत नाही, घर बरं वाटत नाही. काय गंमत आहे बाबा. आम्हाला अनेक घराकडे जावंच वाटतं, घर आपल्यातून जातच नाही. आता कितीतरी गोष्टी आपल्या पुढे आहेत. म्हणजे यातलं कोणतं विसरले ते मला सांगा. ज्यांचं विसरलं असेल त्यांच्या चित्तामध्ये ईश्वराचं वास्तव्य झाल्याशिवाय याचा विसर पडत नाही. काय विसरलं? कुळ विसरलं का, आचार विसरला का, पती विसरलं का, देर विसरलं का, भाया विसरलं का, घर विसरला, काय विसरलात बाबा? विसरलं म्हणले. पण म्हणले एका भगवंताचा असलेले वास्तव्य चित्तामध्ये झाल्याबरोबर सगळ्याचा विसर होतो बाबा. सांगतेत काय? निर्मळ चित्ते झाले त्याच्यात बघा. निरव काय झालेले? वर्णाभिमान विसरली याते. कोण्या जातीच्या? आता महाराज बी त्या जातीचा लागलेला. आमच्या जातीचा आहे महाराज. तू त्यांना जाऊन खड्ड्यात पडा. वर्ण अभिमाने कोण झाले ते? जर वर्ण अभिमान परमार्थ करून जर अंतःकरणात शिल्लक असेल तर तो पावन होणार नाही. म्हणजे काय होईल? शहाणा होईल, पंडित होईल, काय होईल, पण पावन होणार नाही. पावन होण्यासाठी वर्ण विसरावा लागतो, याती विसरावे लागते, कुळ विसरावं लागतं. अरे सगळ्यांचा विसर झाला त्यावेळेला परमार्थाची सुरुवात आहे. नाही गेलं तर नाहीये. म्हणून सांगायला लागलेत काय? वर्णाभिमान विसरले याते. विसरलेले लोक एक एका लोटांगणे जाते रे.
एकोणेकाच्या पायाला वारकरी लागतात महाराज. वारकरी एकोणेकाच्या पाया पडतात. याचं कारण आहे मी कनिष्ठ आहे हा श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे हा कनिष्ठ आहे असं आमच्या वारकऱ्याला वाटत नाही. वाटतं का? नाही 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 नाहीच आमच्या वाट्याला आलेले नाही बर का. पंढरीशी कोणा पाया पडे जन का पडते तो? याच्यात लहान नाही मोठा नाही असं त्याचं असलेलं वर्णन आहे. म्हणून वर्णाभिमान विसरली जाते, एक एका लोटांगणे जाते. पण कोण? निर्मळ चित्ते. ज्याचं चित्त निर्मळ झाले, ज्याचं चित्त असलेलं लोण्यासारखं नरम झालेलं आहे, असलं चित्त झाल्यानंतर त्याची अवस्था काय सांगितलेली? काय सांगितलेली? आधी का होतो दिससे दृष्टी,
जय ज्ञानेश्वर ज्यांच्या चित्तात याचं चिंतन हा बसला, ज्याचं चित्त बाकीचं काही त्याला स्मरण करू देत नाही, लोकिकाकडून त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आता म्हणलेलं प्रमाण तो गवळणीचा आहे, त्यात सांगायला लागलेले का ग आज का बरं तू असलेले दूषित दिसायला लागलेले आहेस, तुला काय सांगितलेलं तुझ्या लक्षात येत नाही, कारण तुझं लक्ष आता माझ्या बोलण्याकडे राहिलेलं नाही. त्या अर्थी मला असं कळायला लागलेलं आहे, कारण म्हणजे ज्यांच्या चित्तामध्ये देव बसला त्याचीच अवस्था अशी होत असते. नेनो काय हरे बैसालाशी चित्ती हो, कारण तू परमार्थिक झालीस आणि आता मात्र व्यवहारामध्ये तुझी किंमत राहिलेली नाही. सरसर परती झालीशी आता भांड, कैसे दाखविशी जगाशी तोंड, व्याले माहिती लागविले रान, नाही थारा दोठाई झाला खंडवो. म्हणून चित्तात असलेलं तो बसल्यामुळे विसरलेला आहे. नाही नाही, याचं प्रमाणच ते आहे बर का. सांडेला लौकिक लाज भय चिंता या विसरण्यासारख्या नाही, टाकण्यासारख्या नाहीत, पण कारण तो माझ्या चित्तामध्ये बसल्यामुळं लाज भय शंक चिंता रातले अनंता. चित्त माझं चित्त असलेले भगवंतामध्ये समरस झाल्यामुळे आता मात्र माझं वर्णन कोणी तुम्ही करू नका. काय गंमत असेल, ज्याला वर्णन ऐका वाटत नाही, वर्णन करून घेऊ वाटत नाही, असं कोण असेल बरं याच्यामध्ये? कोण असेल? हात वरे करा बघा. मीच करणार झालो, तुम्ही कसं कोण आहे? हा, आता मला असलेले लोकांकडून होणारी स्तुती, लोकांकडून होणारी मान्यता हे मला घातक ठरणार आहे. किमान तुम्ही माझं वर्णन जर करत असाल तर मला ऐकू येण्याच्या पलीकड करा. मला ऐकू येणार नाही इतक्या दूर जाऊन माझं वर्णन करा, पण माझं वर्णन माझ्या पुढं केलं असताना जरी असलेले तुम्ही बळ माझं वर्णन माझ्या पुढं करत असाल तर म्हणले असलेले कानाने मी बहिरा झालेला आहे. माणसं बहिरे होत जावं, पण माणसं बहिरे होण्याच्या ऐवजी कानाने तिखट झाले. किती हलकं बोल, मला ऐकू येत, हे ऐकू येते, बाकीचं नाही बाबा. म्हणून आता तुका म्हणे कानी भैर झालो, सांडीला लौकिक लाज भय चिंता, रातले अनंता चित्त माझे. हे प्रतिबंध आहेत. यातला असलेले या सगळ्या गोष्टी दूर होण्यासाठी चित्तामध्ये देवाचं वास्तविक कशाने होईल, कसं व्हावं, काय केल्याने होईल, एवढी असलेली चिंता असलेले परमार्थिकाला वाटावं. एवढी जीवनभर चिंता व्हायला ना तरी म्हणले तू त्याला अधिकार प्राप्त होत असतो. कोणाला अधिकार प्राप्त झाला? आज ज्याचं पुण्यस्मरणाचा दिवस आहे त्यांना अधिकार प्राप्त झाला, आणि असा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावं अशी संकल्पना माणसाच्या अंतःकरणामध्ये असावे. कार्यक्रम संपलं आणि एक अभंग होईल. गुलाल टाका, जागेवरती बसा आणि म्हणले चाल होईल. हे काय सांगायची रीत आहे, पण दुसरं काय सांगावं हे आता अभंग होईल. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलो ते म्हणजे वैकुंठवासी दिगंबरराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण इथं आलोत, आणि त्यांच्या अंतःकरणाला सुख समाधान सुख शांती प्राप्त व्हावं अशी आमच्या वारकऱ्यांची संकल्पना आहे. म्हणून त्यावेळेला आम्ही जातो तो
Hare